जेडे हा ती चपात्या कशी लग ठेवले त्या अहो ती सकाळच्या येत्या काय झालं सकाळी यायच्या मग काय झालं अहो शिर्डीला आता ठेवते की नाही शिर्डीला का बरं मग सकाळची चपात्या येते तो केलं कशाला जास्त अहो ते झाले जास्त 2-4 येत्या 200 राहते त्या म्हणजे त्याला काय गहू बिव लागत नाही का अहो बाई की दळून आणायला लागतं पैसा माझा जात्यात पण शरडांना ठेवते की शर्टाने ठेवते म्हणजे रोज आणशील आणि त्यानं शर्टाने ठेवते शर्टाने वैरण असती का गावात असतं ही माणसाचं काय खायचं तू त्याला शर्टाला चार शिळ बाका करून अहो शिळे झाले तर त्याच्यामुळे गाव जास्त लागतात शिळ झाले हे एवढं पीठ का मळलंय अहो पीठ ते तुम्हाला हे चपाती शिळक ठेवायचं आणि पेट दनादन मळायचं अहो बरं राहू दे त्याला काय होतं हो? काय होतंय म्हणजे शिळ राहिलेलं काय बिनकामाचं वाया जाते का नाही ती अहो ती शिर्डीला ठेवल्यावर शिर्डी खाय की ती काय सांगायचं नाही शिळ राहिलं ना ती तो खायचं अहो का पण शिर्डीला आहे घरातली लक्ष्मी असते जे खातं शिळ पाकती पहिल्या बाया शिळ खायच्या अहो ते पहिल्या हा. जमान्यात होतं आता वाया जाऊ देत नव्हते अन्न आणि तू म्हणजे असं करते होय टाकून देते बरी जाय की शर्टाला म्हणजे काय शर्टाला गावात आणायचं ह्याचं काय काम आहे पहिल्या काळातल्या बाया कसं अन्न टाकून देत नव्हत्या काय सुद्धा शिळे झाले तर 2 दिवसाचं खायच्या कडवून म्हणून ते संसार होत होता नाहीतर तो आहे अहो 2 तर चपात्या आहेत. 2 आहे त्या चपात्या पण ती वाया जाते ना रोज अशा 2-2 म्हणल्या तर महिन्याच्या 60 होतील कळतं का नाही तुला काय आणि इथं नव्या करते ताज्या आणि शिळ्या घालते वाया अहो पण ते आजपासून शिळ्या चपात्या तो खायच्या शिल्लक राहिले की अहो पण मग करते कशासाठी अहो ते राहिल्या मायाखंड शेळ्या माझ्याकडे शिळ्या राहिल्या ते चूक तुझी आहे ना बरं राहू द्या मी खाते हा नव्या करायच्या नाही त्या नव्या माझ्या पुरत्या करायच्या बाई नव्या तुमच्या पुरत्या केल्या हा माझ्या पुरत्याच करायच्या मी नाही खाणार शिळ्या तो तुझी शिक्षा तुझी तू भोग ना बरं मी तो जास्त केले तर तो आम्ही काय करावं मग त्याला मी खाते राहू दे शेळ्या आजपासून जास्त नाही शिळ्या राहिल्या का नाही पीठ कमी मळायचं तुझ्या नाव ताज्या करायच्याच नाही त्या अहो तेल लावून चांगल्या तुम्हाला चपात्या केल्या त्या हा मला तर चांगल्याच चपात्या करायच्या बर हा आणि चपात्या शिळ्या राहिलेल्या का नाही त्या रोज तो खायच्या अहो पण बरं मी खाते राहू द्या अजिबात नाही ती शिळ्या ठेवायच्या आणि शिळ्या राहिल्या की ती तो खायच्या चपात्या आजपासून बर शिर्डी अजिबात शिरडी बिरड्याला ठेवायच्या नाही त्या तो खायच्या रोज चालतंय हा आणि शेंगदाण कशाला एवढं भाजले तर अहो ते कालवणाला भाजले आता कालवणाला काय गरज आहे अहो कालवण मग चांगलं नाही की पीठ बरं. टाकायचं ज्वारीचं अहो ज्वारीच्या आणि माझ्याच कालवणाला फक्त शेंगदाण टाकायचं अहो ज्वारीच्या पिठानं कालवण काय कसलं बी लागू दे खायचं गपचिप वाया घालवते अन्न म्हणल्यावर तुला काय काय सांगाय पाहिजे तुला असंच पाहिजे बिनकामाचं तेलाचा नाश शेंगदाण्याचा नाश गव्हाचा नाश सगळ्याचा नाश करते किती तेल ओतायला लागले अगं तू चेडे अहो एवढं तेल ओतते ती वय गरा भाजायला सगळ्याच ओतते नाही तर किटली त्याच्यात पालती कर अहो गरा तर मग भाजायला एक पळी वाज झाली ना इतकं तेल ओतते ती वय अहो गरा तेवढी सारख्या पळ्यावर पळ्या ओतते पास कर घे अहो गरा भाजायचा नाही ना कसं जरा वाजायचं नाही काय नाही होत त्याला भाजतोय तो नुसतं तेल उडवत जा सगळ्या तेलाचा नाश करत जा अहो मी थोडं तर ओतलंय कुठं ओतले मुलखाचं तेल 2-3 पळ्या माझ्या देखत वाचल्या नाही म्हणते अहो थोडं ओतलंय थोडं वाचलंय म्हण थोडं ओतलंय ते भाजत नाही गरा म्हणून बाकी काय नाही. थोडं एकच पळे वाचायचं त्याला जास्त नाही वाचायचं अजिबात नाही अहो तुम्हाला जेवायला काय काय चपात्या केल्या त्या का अशा करते ते वय अहो चांगले काय फुगायची बी नाही चपाती आमच्या ह्याच्या चपात्या नुसत्या बघण्यासारख्या होत्या लांब ती तवा भरून असायची पण गच्च फुगायची तुझी काय चपाती फुगती ग
काय सुद्धा नाही येत तुला. काय स्वयंपाक होता आमच्या आईचा. पहिल्या बाया करतच होत्या तशा. खावशी वाटत होता. नाहीतर तुझं काय ही चपाती आहे लाकडावानी तुटता तुटत नाही. चांगले केले ते की अहो. कुठं चांगले गेले त्या. कसल्या चपात्या पांढरे केल्या तरी सुद्धा गोड लागायच्या. नाही तू त्याला लावून सगळ्या काय उपयोगाचा नाही. अहो मी चांगले नुसता केले. नास नुसता गावाचा. अहो नाही की मी चांगले काय केले. चांगलं करत नाही. तुला काही येतच नाही. अजिबात येत नाही तुला. स्वयंपाकच येत नाही तुला. काय तर पानचट करून ठेवते. अहो मी मीठ तर जास्त नाही तर मीठ तर कमी नाही तर पाण्यात मीठ आणि मिठात पाणी. अहो मी सरळ कुठलंच नाही तुझं. अहो चांगले केले ते की चपाती. काय सरळ चांगले गेले त्या चपात्या. रोज खातोय का काय आम्हाला कळत नाही बे. अहो मी गोल केले ते की एक सुद्धा चपाती फुगत नाही. हो का? ना कालवणाला चव ना चपातीला चव. अहो फुगते ते की काय हो का? काय फुगते ते. अशी टम फुगाय पाहिजे. अहो फुगली की हो का? कुठं फुगली. माझ्या चपात्या फुगते ते अहो. काय फुगते ते. नाही ते बघत. हो का चांगले येते की हो का? असल्या चालू चांगले आहे त्या लाकडावाने असते त्या. बिनकामाचं करते स्वयंपाक. जरा शिकत जा. पहिल्या बाया जात्यावर दळून करत होत्या. आणि तुला लोण्यावाने पीठ असून सुद्धा लगेच नीट करणं होत नाही. अहो मी चांगले केले ते हो का? काय सुद्धा चांगलं नाही. कुठल्या चपाती चांगलं नाही. कालवण चांगलं येत नाही. कुठल्या सुक्या डाळी करायला गेलं चांगलं येत नाही. मटके करत नाही. नीट कुठलं काहीच करत नाही. नुसतं त्याला वाचायचं म्हणजे काय रुचकरण चांगला चविष्ट स्वयंपाक होतोय. प्रमाण केलंय कशाला जास्त. मी थोडस त्याला ओतलंय की हो का? थोडंच त्याला ओतलंय. चपात्याला मी थोडंच लावलंय की. काय वत्ती काय करते तुलाच कळतं. प्रमाण असलं पाहिजे ना व्यवस्थित. मी थोडं सगळ्याचं चपात्याला थोडस पीठ लावलंय. स्वयंपाक करायला शिकली. हा अजून लावता याला. ती सगळी वाटी पालती कर त्याच्यात. अहो मी थोडंच तुला लावलंय. चपात्या करणार झाली. नुसत्या त्याला ओतते त्यालावर त्याला. अहो थोडं नासधूस करण्यात तुझा नंबर एक बघ. थोडं तर ओतलंय. हा थोडं ओतलं मन. आणि शेंगदाणे इतकं कशाला भाजले. अहो ते कालवणाला आमच्या त्याच्या आईला ते पीठ टाकून स्वयंपाक करत होती कालवणात. पण काय भारी करायची. अहो घटचार कालवण. आणि तुझं एवढं कालवण पातळ असतं. 4च माणसाचं असतं. ते अख्खे घराभराच करत होती तरी चांगलं कालवण असायचं. आणि तू म्हणजे काय असलं करतीय. हातोटीच नाही तुला काय करायचं. काय येत नाही तुला. अहो मी चांगलं केलंय. काय येते तुला स्वयंपाकच येत नाही तुला. कसलं केलंय की काय चांगला केला नाही. चपाती चांगली केली. शेंगदाण्याचा नासधूस गाऱ्याचा नासधूस तेल वाजायचे आणि शिळ्या चपात्या ठेवायच्या आणि नव्या चपात्या करायच्या सारख्या. असं तुझं काम आहे. अहो शिळ चपात्या मी नाही शिळ शिरडेल ठेवायच्या. हा खात नाही मी. झाली शिक्षण तर तो बी भोगत नाही. ती सगळ्या शिरडीलाच ठेवतीय आणि नव्या करतीय. असं काम आहे तुझं. बरं नाही मी शिरडेल नाही ठेवत. मग का खाऊन दाखव माझ्या समोर. तुला एक सांगतोय उद्यापासून शेंगदाणा अजिबात लय टाकायचं नाही. ज्वारीचं पीठ टाकायचं कालवणाला. बर चपात्याला त्याला लावायचं नाही लय. आणि गॅसवर स्वयंपाक लय करू नको म्हणून तुला सांगितलं का नाही 100 वेळा. तरी दुसरी गॅसवर करते गॅस उडवते. जा की तिकडे उन्हात चूल केलेली आहे तिथं ऊन लागतंय म्हणून तू घरातच करते स्वयंपाक. पुन्हा गॅस मिळत नाही एक तर 40-50 दिवस रांगत उभा राहावं लागतंय.